Welcome all dear SSC students in the 10th course book. Topic 2.4, page number 62, an epitome of courage, part 2. In the previous video, we have seen the chit-chat activities. We have also learnt how to extend a story with the help of given points and how to write a story in the past tense. We have written the story of Sumit. And now in part 2, as you might have guessed correctly, yes, we have seen some words like hearing impaired, speech impaired, mentally challenged, physically challenged, these words. Exactly, you have guessed the correct theme of the story. That is, the story might be about a person or a scientist or a world famous personality who might be handicapped. Okay, so let's see. 2.4, an epitome of courage. You are able to see a picture on the screen in the first slide. This is the famous, world famous scientist, Dr. Stephen Hawking. हो, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांची स्टोरी आपण अभ्यासत आहोत. आणि ही त्यांची फॅमिली आहे, वाईफ अँड 3 चिल्ड्रन. त्यांना 3 मुलं होती आणि ही त्यांची फॅमिली आपण बघतो आहोत. आणि ते शारीरिक अपंगत्व असताना सुद्धा त्यावर मात करून जगप्रसिद्ध असे शास्त्रज्ञ झालेले आहेत. त्यांच्याबद्दल आपण आज शिकत आहोत. We often tend to hide behind our weaknesses. आपल्याला काही करायचं नसतं तेव्हा आपण काहीतरी कारण देऊन आपण ती गोष्ट करायचं टाळतो, ते काम, ते कर्तव्य करायचं टाळतो. And weaknesses are disabilities or handicaps. आणि मग नैसर्गिक अपंगत्व आलेलं असेल तर ते बेस्ट स्ट्रॉंग रिझन असतं आपल्याला की आपण तर काहीच करू इच्छित नाही. आणि नैसर्गिक अपंगत्व नसलं तरीही काही वेळेला आपली काही करायची इच्छा नसते. और मून ओव्हर देम अवर होल लाईफ थ्रू. आणि शारीरिक अपंगत्व जर मिळालं जन्मतः तर आपण त्याच्या नावाने रडत बसतो, काहीच करत नाही. असे खूप जगामध्ये एक्झाम्पल्स आहेत. असे खूप लोक आहेत की जे अपंगत्वाचा भांडवल करून भीक मागतात, सिग्नलवरती, गंगेच्या काठी किंवा प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी. पण असे पण मित्रांनो काही अपंग मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना दोन्ही हात नाहीयेत. मग ते पायाच्या मदतीने पेंटिंग करतात आणि ते पेंटिंग विकतात. असे पण काही अपंग मित्रमैत्रिणी आहेत मित्रांनो ज्यांना दोन्ही हात नाहीत आणि दोन्ही पाय पण नाहीत. ते तोंडाच्या मदतीने अशा रीतीने पेंटिंग करतात ब्रश पकडून आणि मग ते पेंटिंग्स विकून आणि चरितार्थ भागवतात. सो डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट of this century did not do so. अपंगत्वाचं भांडवल केलं नाहीये स्टीफन हॉकिन्स यांनी. इन स्पाइट ऑफ सफरिंग, इन स्पाइट ऑफ ही फ्रेज आहे मित्रांनो. आपण ब्रिज कोर्स मध्ये फ्रेजेस शिकलोत ना, तशीच ही एक फ्रेज आहे. इन स्पाइट ऑफ म्हणजे अपंगत्व असून सुद्धा त्यावर मात करून काहीतरी वेगळं आपलं नाव जगामध्ये, इतिहासामध्ये कोरलेलं आहे. विज्ञानाच्या कथांमध्ये, पुस्तकांमध्ये त्यांचं नाव अजरामर झालेलं आहे, डॉक्टर स्टीफन हॉकिंग. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawkins continued his research undaunted. Undaunted means without getting discouraged. कोणत्याही प्रकारचं नैराश्य येऊ न देता, धैर्य खचू न देता ही व्यक्ती बुद्धिमत्तेच्या जोरावर
करत राहिली. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. And he passed away on 4th March 20. He passed away on 14 March 2018. 14 मार्च 2018 ह्या दिवशी ह्या जगप्रसिद्ध अतिशय अपवादात्मक असं व्यक्तिमत्व हे आपल्याला सोडून गेलं किंवा हे जग सोडून गेलं, पण स्वतःचं नाव अजरामर अमर करून. पुढची स्लाइड बघूया आपण. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. म्हणजे 8 जानेवारी 1942 रोजी ह्यांचा जन्म झालेला होता. एक्झॅक्टली गॅलिलिओच्या मृत्यूनंतर 300 वर्षाने. बघा, little did his parents know that one day their little boy would hailed as one of the greatest scientists of the world. म्हणजे आई वडिलांनी पण इमॅजिन केलं नव्हतं की असा आपला छोटासा जे मूल आहे स्टीफन नावाचं, हेचा गौरवोद्गार जगभर जिवंत असताना पण आणि ह्या जगातून गेल्यावर पण नावाचा एवढा गौरव केला जाईल आणि सन्मानाने घेतलं जाईल असं वाटलं नव्हतं. Neither could anybody imagine that his mind would soar up. Soar up म्हणजे अशी भरारी घेईल त्यांचं मन, त्यांची प्रतिभा, त्यांची कल्पनाशक्ती, त्यांची बुद्धिमत्ता, असं शेजाऱ्यांना आजूबाजूच्या कोणालाच वाटलं नाही. soar up into space like light. म्हणजे जसं ब्रह्मांडामध्ये प्रकाश इकडे तिकडे भटकतो पोहोचतो, तशी त्यांची तेजस्वी दिव्य बुद्धिमत्ता ही पोहोचत होती. असं कोणी इमॅजिन पण नव्हतं केलं. मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रेडिक्ट म्हणजे कोणीच अंदाज बांधला नव्हता असा दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज. एपिटोम ऑफ करेज म्हणजे असं धैर्याचं उत्कृष्ट उदाहरण जगात त्यांच्या नावाने घेतलं जाईल असं सुद्धा कोणी इमॅजिन केलं नव्हतं. तर हा लेसन मी रीड करतेय, तुम्ही ऐकता आहात, त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनवर बघत आहात किंवा तुम्ही तुमच्या कोर्स बुक मध्ये पेज नंबर 65 वर बघत आहात. यू आर रेडी विथ युअर पेन्सिल. तुम्ही नोटेशन करा. मी जे काही फ्रेजेस सांगतेय त्यांचा अर्थ सांगतेय किंवा जो होमवर्क देणार आहे मी शेवटच्या स्लाइड मध्ये, त्याचे आन्सर्स तुम्हाला शोधायचे आहेत मित्रांनो आणि लिहायचे. इथून आज आपण अभ्यासलेल्या पार्ट 2 मधून. करेज इज अ वंडरफुल थिंग. बघा, अपंग शरीराने असू द्या, धैर्य हे खूप मोठी भूमिका लाईफ मध्ये बजावत असतं. धैर्य ही खूप खूप जीवन जगत असतानाची आवश्यक अशी गोष्ट आहे. 21व्या शतकातलं तर खूप मोस्ट इम्पॉर्टंट स्किल आहे करेज. इट इज that quality that which makes people not lose heart when faced with a great calamity. calamity संकटे अनेक प्रकारचे असतात, मानवनिर्मित असतात, नैसर्गिक असतात. तर ह्या संकटामध्ये मात करण्यासाठी कोणतेही संकट येऊ, धैर्य हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of कॉस्मॉलॉजी ज्यांनी विश्व उत्पत्तीवरती संशोधन केलं, अभ्यास केला, रिसर्च केला आणि सिद्धांत मांडलेले आहेत, हे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स इज द व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. म्हणजे धैर्याचं आणि आशेचं ते एक अतिशयोक्ती ठरू शकतं. डॉक्टर स्टीफन हॉकिन्सचं एक्झाम्पल म्हणजे except his mind, his whole body is bound to a wheelchair. म्हणजे बघा, शरीर खिळलेलं बरं का व्हीलचेअरला, पण बुद्धी आणि मन नाही. ते तर ब्रह्मांडामध्ये विश्वामध्ये उड्डाण घेत होतं, उंच उंच आणि उंच भरारी घेत होतं. जरी शरीर खिळलेलं असलं व्हीलचेअरला तरी सुद्धा. आहे की नाही एक्सेप्शनल केस. थँक्स टू अ क्रुएल क्विर्क ऑफ इट. बघा ना किती एपिथेटिक आहे, किती कॉन्ट्रास्ट आहे या ठिकाणी
की जी व्यक्ती व्हीलचेअरला बांधून आहे शरीराने, ती मात्र बुद्धीने मनाने विश्वामध्ये उंच भरारी घेत होती. ज्या व्यक्तीची प्रतिभा कुठे पोहोचली होती ब्रह्मांडामध्ये, yet he is one of the greatest scientists of this century. And every child Stephen grew up to be a normal teenager. बघा, शाळेत असताना टीनेजर असेपर्यंत, म्हणजे टीनेजर म्हणजे काय की त्यांचा किशोरवयीन कालखंड जो असतो मित्रांनो 13 ते 18 कालावधीमध्ये नॉर्मल होते ते. इतर मुलांसारखे शाळेमध्ये जायचे, शाळेतला अभ्यास करायचे, इंटरॅक्शन मध्ये भाग घ्यायचे, फुल ऑफ मिस्चिफ, खोड्या करायचे, अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, आणि खूप संगीतावर प्रेम करायचे, मॅथमॅटिक्सवर प्रेम करायचे, गोष्टीतल्या सुमित सारखं. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडीइंग मॅथमॅटिक्स. सगळ्या घरांमध्ये असं होतं, आई वडिलांना वाटतं आपल्या मुलांनी हे व्हावं ते व्हावं, आणि मुलांना काहीतरी वेगळंच व्हायचं असतं. त्यांच्या फॅमिलीतही सेमच होता. वडिलांना वाटायचं याने खूप मोठं डॉक्टर व्हावं, आणि त्याला मात्र व्हायचं होतं मॅथमॅटिशियन. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead of. ही सुद्धा फ्रेज आहे मित्रांनो, इन स्पाइट ऑफ सारखी, म्हणजे त्यांनी मॅथमॅटिक्स विषय घेण्याच्या ऐवजी फिजिक्स विषय घेतला. बघा, परिस्थितीनुसार आपल्या अभ्यासामध्ये बदल केला, पण त्यांना जे विश्वासाठी येणाऱ्या पिढ्यानपिढ्यांसाठी आणि जे काही जगासाठी संशोधन करायचं होतं त्याच्यामध्ये खंड पडला नाही, अभ्यासामध्ये फरक पडला नाही. फिजिक्स घेऊनही त्यांनी त्यांचं नाव अजरामर करून दाखवलं. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy. Clumsy म्हणजे त्यांच्या शरीरावरचं नियंत्रण हे हळूहळू जाते, म्हणजे ते त्यांना नकळत धडपडायचे आणि पडायचे किंवा कशालाही जाऊन धडकायचे 17व्या वर्षापासून. तर असा त्यांना तो एक आजार सुरू झाला होता वयाच्या 17व्या वर्षापासून. क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स. बऱ्याच वेळेला ते असे नकळत पडून जायचे, त्यांनाच लक्षात यायचं नाही की त्यांचा तोल जायचा. फॉर नो रिझन, म्हणजे कोणी धक्का दिलेला नसताना, ठेच लागलेली नसताना. दिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. म्हणजे ही जी परप्लेक्स्ड म्हणजे दिस कंडिशन कन्फ्युज्ड हिम. इथे तुम्हाला जे मार्जिन मध्ये डिफिकल्ट वर्ड्स दिलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतेय. इथे जे काही क्वेश्चन दिले, व्हॉट हॅपन्ड व्हेन ही वॉज 17 years old, इथे तुम्हाला आन्सर दिलेलं आहे. या क्वेश्चनचा आन्सर पण तुम्हाला लिहायचा आहे नोटबुक मध्ये, आणि हे सगळे डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला लिहायचे. आपल्याला प्रश्न येतो मित्रांनो व्होकॅब्युलरीवरचा, त्याच्यासाठी मार्जिन सेक्शन लिहून काढणं, वाचणं, पण ते सुद्धा लेसन सारखं प्रिपेअर करणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. कारण काय, आपण टर्म एंड एक्झाम मध्ये व्होकॅब्युलरी मध्ये सुद्धा गुण गमावलेले आहेत. आपल्याला फायनल बोर्ड एक्झाम मध्ये हे गुण गमवायचे नाहीत. सो परप्लेक्स्ड मीन्स कन्फ्युज्ड हिम, की असं माझ्या बाबतीत काय घडतंय, म्हणून ते डॉक्टरांकडे गेलेत. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर हू डायग्नोस्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम ॲन एक्स्ट्रीमली रेअर डिझीज. अशा एका विचित्र आजाराचं डायग्नोज म्हणजे निदान केलं त्यांच्या फॅमिली डॉक्टरने, ज्या आजाराचं नाव होतं ALS और LOU, गेरिंग्स डिझीज. म्हणजे ह्या ALS चा लॉंग फॉर्म काय मित्रांनो, अमियोट्रोफिक. ए मीन्स अमियोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस, आणि त्याच आजाराला LOU म्हणजे गेरिंग्स डिझीज असं पण म्हणतात. दॅट एफेक्ट्स द नर्वस सिस्टम और न्यूरॉन सिस्टम वरती हा आजार परिणाम करतो, and eventually weakens all the muscles. म्हणजे हळूहळू हा आजार काय करतो, स्नायूंवरची ताकद कमजोर करून टाकतो, सगळ्या स्नायूंना
आणि त्यातली एनर्जी नष्ट करून टाकतो हा आजार, मसल्स ऑफ द बॉडी, आणि पूर्ण शरीराचे स्नायू हे कमकुवत बनतात. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. म्हणजे पेन हातात धरून लिहिता येण्याचे सुद्धा त्यांच्या मसल्स मध्ये ताकद राहिली नाही. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. म्हणजे राग यायचा. Fit of frenzy means great annoyance or a rage. म्हणजे राग यायचा त्यांचं लिखाण तपासणाऱ्या शिक्षकाला प्रचंड राग यायचा त्यांचं लिखाण बघून. Nor was he inclined towards sports. आणि शारीरिक स्नायूंच्या कमजोरीमुळे ते कोणत्याही खेळात पण बिचारे सहभाग घेऊ शकत नव्हते, खेळ पण खेळू शकत नव्हते. तुम्ही इमॅजिन करा, एखाद्या मुलाला, जो मुलगा लहानाचा मोठा होतोय, 17, 18, 19, 20 वर्षाचा तरुण होतोय आणि तो कोणताच खेळ खेळू शकत नाही शारीरिक, तर किती वाईट वाटत असेल तुम्ही विचार करा. पण हे वाईट वाटून न घेता याच्याने नैराश्याच्या गर्तेमध्ये स्वतःला गुरफटून न टाकता हा स्टीफन वेगळा घडला, किंवा त्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती एकाग्र लक्ष केंद्रित करून जगासाठी संशोधन केलेलं आहे आणि आपलं नाव इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षराने लिहिलेलं आहे. नेव्हरथलेस दिस डिझीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. म्हणजे बघा ना, ही पण फ्रेज आहे, बोल्ट फ्रॉम द ब्लू. म्हणजे एखाद्या वाईट परिस्थितीतून सुद्धा काहीतरी चांगलं निष्पन्न होणं, चांगलं काहीतरी निघणं. म्हणजे काहीतरी आपल्या दैवात वाईट घडतं, पण त्याचं आपल्या जीवनामध्ये चांगला असा बदल होतो, किंवा आपण काहीतरी आपल्या हातून चांगलं काहीतरी घडवून जातो. म्हणजे वाईट परिस्थितीतून पण आपण काहीतरी चांगलं घडवून जात असतो. मित्रांनो, माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते की मला कॅन्सर झाला, पण मी त्या कॅन्सरच्या आजारामध्ये गुरफटून न जाता एक पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकाचं नाव आहे अन एक्सपेरिमेंटिंग इंग्लिश क्लासरूम. आणि याच्यामध्ये मी माझे क्लासरूम मधले कृतीयुक्त अध्ययन अध्यापनाचे प्रयोग लिहून काढलेले आहेत. आणि शिक्षकांसाठी हे पुस्तक एक माइलस्टोन ठरत आहे, इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी. तर अशा रीतीने एखादी परिस्थिती माझ्यावरती आली परिस्थिती, पण मी त्याच्या याच्यातनं गुरफटून जाता काहीतरी चांगलं करण्याचा एक वेगळा विचार केला आणि माझ्या आजाराला विसरण्याचा प्रयत्न केला. हे पण मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला इथे देऊ शकते. सो दिस इज अ होमवर्क फॉर यू. हे क्वेश्चन्स आहेत सगळे, ज्यांचे आज आपण शिकलो त्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये उत्तरं लपलेले आहेत. फाइंड अँड राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग. व्हॉट इज करेज? व्हॉट इज करेज आपण बघितलेलं आहे. आपण जे 3 पॅराग्राफ्स बघितले त्यातल्या एका पॅराग्राफ मध्ये तुम्हाला हे उत्तर सापडेल. मित्रांनो, शोधा आणि लिहा. व्हेन अँड व्हेअर वॉज स्टीफन हॉकिंग बॉर्न? स्टीफन हॉकिंग कधी जन्मले आणि कुठे जन्मले हे पण आपल्याला लिहायचंय. व्हेन वॉज गॅलिलिओ बॉर्न? गॅलिलिओ कधी जन्मले त्याचं तुम्ही गुगल करा आणि एक्झॅक्ट डेट शोधून काढा, लिहा. What was not at all predicted about Dr. Stephen? डॉक्टर स्टीफनच्या बद्दल काहीच अंदाज काही बांधला नव्हता. काय अंदाज नव्हता बांधला कोणी? What was the disease डॉक्टर स्टीफन सफरिंग फ्रॉम? कोणत्या आजाराने डॉक्टर स्टीफन हे त्रस्त होते? आणि when did डॉक्टर स्टीफन नोटीस अबाउट हिज डिझीज? आणि कधी बरं त्यांच्या लक्षात आला, कोणत्या वयाच्या कोणत्या टप्प्यावर त्यांचं लक्षात आलं की आपल्याला काहीतरी आजार होतो आहे किंवा झालेला आहे असं. तर तुम्ही हे लिहा आणि परत आपण भेटूया पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत बाय.